मी सज्जाद सय्यद, पुणे दर्पणच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। आपण बघतोय का इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या, मात्र या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा, त्याच पद्धतीने पालकांनी विद्यार्थ्यांकडे कसं लक्ष द्यावे, या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर शिक्षण तज्ञ अल देशमुख सर आहे। सर, सर्वप्रथम आपलं पुणे दर्पणच्या स्वागत आहे पुणे दर्पणमध्ये। नमस्कार सर, काय सांगाल, इयत्ता 10वी 12वीच्या परीक्षा सुरू झाले, नुकतेच 10वीचा एक पेपर झाले आणि 12वीचे 2 पेपर झालेले, तर या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास करावा आणि पालकांनी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांवर लक्ष दिले पाहिजे, काय सांगाल याबद्दल? खरं म्हणजे ना, इयत्ता 10वी काय किंवा इयत्ता 12वी काय, विद्यार्थ्यांनी वर्षभर प्रयत्न केलेले असतात, पालकांनीही पुरेसं लक्ष दिलेलं असतं, शिक्षकांनी शाळांनी त्यांच्या परीने संपूर्ण तयारी करून घेतलेली असते। तरीसुद्धा ज्याला उत्तम यश मिळवायचं आहे, ज्याला उज्ज्वल यश मिळवायचं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे परीक्षेचे दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात। कितीही वर्षभर तुम्ही प्रयत्न केले आणि या परीक्षेच्या दिवसामध्ये गाफील राहिलात तर त्याचा परिणाम निश्चितपणे यशावर होत असतो। त्यामुळे विद्यार्थ्यांनो, तुमच्या दृष्टीने हे परीक्षेचे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। या परीक्षेच्या दिवसांमध्ये तुमची स्वतःची मानसिकता, तुमची स्वतःची गुणवत्ता, तुमचे केलेले प्रयत्न आणि तुमची समयसूचकता या चारही गोष्टी यशासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। विशेषतः यावर्षी इयत्ता 10वीसाठी नवीन अभ्यासक्रम आहे, पण नवीन अभ्यासक्रम आहे म्हणून घाबरून जायचं कारण नाही आहे। नवीन अभ्यासक्रमामध्ये असलेल्या कृतीपत्रिका म्हणजे यावर्षी प्रश्नपत्रिकेऐवजी कृतीपत्रिका येणार आहेत। तर कृतीपत्रिका या प्रश्नपत्रिकेपेक्षा सोप्या आहेत। कृतीपत्रिका या प्रश्नपत्रिकेपेक्षा विचार करून लिहायला जास्त प्रवृत्त करतात। कृतीपत्रिकेमध्ये तुमच्या स्वतःच्या विचारांना वाव आहे, त्यामुळं यावर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांनी काळजी करायचं कारण नाही आहे। इयत्ता 12वीचे तर आता 3-4 पेपर झालेले आहेत। 12वीच्या बाबतीमध्ये काय, विशेषतः विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना 12वीची परीक्षा म्हणजे त्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट आहे। कारण 12वीनंतर खरं करिअर सुरू होतं आहे। आर्ट्स घ्या, कॉमर्स घ्या, सायन्स घ्या, सर्वच विषयांमध्ये 12वीनंतर खरं करिअर सुरू होतं आहे। त्यामुळं 12वीच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या काळामध्ये आणि प्रत्यक्ष परीक्षेच्या दालनामध्ये जे काही तुम्हाला 2 तास, सव्वा 2 तास, 3 तास मिळणार आहेत, त्या 3 तासामध्ये तुम्ही किती उत्तम पद्धतीने, तुम्ही किती शांत राहून, तुम्ही किती सर्व विचार करून केलेला अभ्यास उत्तम पद्धतीने सादर करतात, त्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे। त्यामुळं परीक्षेला घाबरू नका अजिबात। परीक्षा या तुमच्या यशासाठी, तुमच्या आनंदासाठी, तुमच्या भवितव्यासाठी, तुमच्या करिअरसाठी आहेत, त्यातनं तुमचं करिअर घडणार आहे। हा जर विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असेल, हा जर विचार पालकांच्या मनामध्ये असेल, तर परीक्षा माझ्या दृष्टीने अजिबात अवघड नाहीत। सर, आपण बघतो का काही विद्यार्थी असे असतात जे वर्षभर अभ्यास करत असतात, मात्र अभ्यास करत असताना परीक्षेचा वेळ आला किंवा परीक्षेचा काळ असतो तेव्हा खूप घाबरून जातात। एक तर त्यांची अशी मानसिकता असते का जर परीक्षेनंतर जो काही निकाल लागणार आहे, जर घरच्यांना मग किंवा कमी पर्सेंटेज आले तर घरचे काय म्हणतील, तो जो एक डर असतो, तो डर कशा पद्धतीने या काळात दूर केला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं यास? तुम्ही फार हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे। हा विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कशामुळे येतो, तर त्याचं खरं कारण आहे पालक, की पालकांच्या खूप अपेक्षा आहेत विद्यार्थ्यांच्याकडून, असल्या पाहिजेत। मी असं म्हणत नाहीत की पालकांच्या अपेक्षा असू नयेत, पण ना अवास्तव अपेक्षा असू नयेत। पालकांनी आपल्या मुलाची क्षमता किती आहे हे ओळखून त्याच्याविषयी त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे। उगाच एखाद्याच्या विद्यार्थ्याची क्षमता 60-65% असेल आणि त्याच्याकडून 75-80% अपेक्षा करायची आणि त्याला प्रेशर द्यायचं, पालकांनी कृपया हे करू नका। जे तुमच्याजवळ आहे, जी तुमची क्षमता आहे, जो तुमचा विद्यार्थी आहे,
त्याला आहे तसं ॲक्सेप्ट करा, आहे तसं मान्य करा. त्यातच तुम्हाला आनंद आहे, त्यातच तुमच्या मुलाला आनंद आहे. त्यामुळं मुलाच्या मनावर ताण येणार नाही. कारण परीक्षा हा थोडासा ताणाचा विषय आहेच, नाही असं नाही. आणि माझं मत आहे असलाही पाहिजे, ती काही गंमत नाही आहे. तेव्हा मुलांनी थोडासा ताण घेतलाच पाहिजे, कारण त्यांना परीक्षा आहे शेवटी ती. त्या परीक्षेमध्ये आपल्याला उज्ज्वल यश मिळालंच पाहिजे ना. सर, एक आपण बघतो का परीक्षेच्या काळात पालकांना असं वाटतं का विद्यार्थ्यांनी कंटिन्यू अभ्यास करावा आणि विद्यार्थ्यांना असं वाटतं का वर्षभर आमचा अभ्यास झालेला आहे, फक्त मी 1-2 तास अभ्यास केला तरी ओके. मात्र तुम्हाला काय वाटतं, म्हणजे एकतर पालकांना असं वाटतं का मुलांनी खूप अभ्यास करावा परीक्षेच्या काळात, मुलांना वाटतं का नाही आम्ही 1-2 तास अभ्यास करतो हे खूप झालं आमच्यासाठी. तुम्हाला काय वाटतं सगळ्या संदर्भात? हा खरंच महत्त्वाचा विषय आहे. मी पालकांना या बाबतीमध्ये एक चांगला सल्ला देऊ इच्छितो की पालकांनो, यावर्षीच्या परीक्षा किंवा आता परीक्षा ना तुमच्या आमच्या वेळेसारख्या राहिलेल्या नाही आहेत. तुम्ही जर परीक्षेचं वेळापत्रक बघितलं ना तर प्रत्येक पेपरला 1 दिवस सुट्टी आहे. 12वी असू देत, 10वी असू देत, प्रत्येक पेपरला सुट्टी आहे. त्यामुळं विद्यार्थ्याला पहिला पेपर झाल्यानंतर दुसऱ्या पेपरच्या आधी जवळजवळ 1.5 ते 2 दिवस मिळतात. त्यामुळं पालकांनी ना विनाकारण विद्यार्थ्यावर घाबरू नये, विद्यार्थ्याला प्रेशर आणू नये. काय आहे, या 2 दिवसामध्ये ना परीक्षा असू देत, मला माहिती आहे की परीक्षा आहे, उत्तम अभ्यास केला पाहिजे म्हणून काही विद्यार्थ्यांनी सलग अभ्यास करणं बरोबर नाही आहे. या 2 दिवसामध्ये, या 1.5 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी थोडा वेळ व्यायाम पण केला पाहिजे. व्यायामामध्ये प्रामुख्याने मी असं सुचवेन की फिरणं हा व्यायाम एक चांगला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर समजा 2-2.5 तास विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर 2-2.5 तासानंतर एक रिलॅक्स म्हणून 10 मिनटं 15 मिनटं घेतले पाहिजेत. आणि त्याच्यात जर शवासन केलं तर शवासनाने विद्यार्थ्यांचा उत्साह लगेच वाढतो, कारण शवासन उत्साह वाढवायला अतिशय उत्तम आसन आहे. तेव्हा पालकांनी एक लक्षात घ्या की पालकांनी हे विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे की बाळा 2 तासानंतर अभ्यास थांबव आणि थोडासा ब्रेक घे, म्हणजे मग विद्यार्थ्यांना एक आधार मिळतो, सपोर्ट मिळतो. सर, आपण बघतो का नवीन अभ्यासक्रम होते, या 10वीच्या परीक्षेत नवीन अभ्यासक्रम पहिल्याच वर्षी आणि विद्यार्थ्यांनाही असं वाटतं का नवीन अभ्यासक्रम म्हणून सोपे प्रश्न येतील, जे काही परीक्षेनंतर चेकिंग होणार आहे ते सोप्या पद्धतीने होणार आहे, आम्ही पास होणार आहे सर्वजण. हे जे काही विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज समजूया आपण अशा पद्धतीचं, असं काही असतो का? म्हणजे तुमच्या अनुभवात तुम्ही काय सांगाल का नवीन अभ्यासक्रमात असं काही घडलं जातं का किंवा असं काही केलं जातं का? नाही, हा कसा आहे, हा गमतीचा विषय आहे की नवा अभ्यासक्रम असला की पहिल्या वर्षी सोप्या प्रश्नपत्रिका काढतात असं सर्वांना वाटतं. पण तसं काही नसतं, कारण प्रश्नपत्रिका काढणारा पेपर सेटर असतो ना त्याच्या मनामध्ये ही कल्पना अजिबात नसती. पण तुम्हाला मी खरं सांगू का एक, की प्रश्नपत्रिकांना या नेहमी सोप्याच काढतात. कारण का तर प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी सर्व प्रकारचे विद्यार्थी आहेत. म्हणजे तळागाळातले विद्यार्थी आहेत, कमी प्रगत विद्यार्थी आहेत, मध्यम प्रतीचे विद्यार्थी आहेत आणि प्रगत विद्यार्थी आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका काढताना 40% सोपी, 40% मध्यम प्रकारची आणि 20% अवघड. म्हणजे असं म्हटलं जातं की सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवता आली पाहिजे, पण काही विद्यार्थ्यांना ती चॅलेंजेबल पण असली पाहिजे, अशा प्रकारची प्रश्नपत्रिका असते. आणि त्या दरवर्षी, यावर्षीच्या कृतीपत्रिकामध्येही हाच विचार आहे की 40% आव्हानात्मक प्रश्न असतील, 40% आकलनाचे असतील आणि 20% 25% प्रश्न खूप सोपे असतील. त्यामुळं असं काही नाही आहे की प्रश्नपत्रिका सोप्याच येतात, प्रश्नपत्रिका अवघडच येतात. आता मी आजच मराठी विषयाची 10वीची कृतीपत्रिका बघितली, तर ती कृतीपत्रिका म्हणजे सामान्य की तुम्ही आम्ही आत्ता 10वीला नाही आहेत, पण तुम्ही आम्ही सुद्धा त्यातले 20-25 मार्काचे प्रश्न सोडवू शकू, अशा प्रकारच्या कृतीपत्रिका सध्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी मोकळं व्हायला पाहिजे. कारण या वर्षीच्या कृतीपत्रिका या स्वमत, स्वतःच्या कल्पना, स्वतःचे अनुभव आणि स्वतःचे विचार हे या वर्षीच्या कृतीपत्रिकेतल्या उत्तरांमध्ये अपेक्षित आहे.
त्याचा विचार जर मुलांनी केला आणि मुलं जर मोकळ्या मनाने उत्तर द्यायला लागली ना, तर सगळ्या मुलांना प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका सोप्या जाणार आहेत. सर, आपण आता बघतो की सोशल मीडियाचाही वापर मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे तो प्रत्येकच क्षेत्रात आहे. या सोशल मीडियाचे जर दोन्ही बाजू, एक चांगले पण एक वाईट पण जर दुसरी बाजू बघितली तर मुलांना असं वाटतं का काही अफवा मुलांमध्ये पसरल्या जातात का बाबा आज सकाळीच आम्हाला काही प्रश्नपत्रिका किंवा पेपर आलेले आमच्यापर्यंत, किंवा काही वेळापत्रकाच्या बाबतीत आपण मध्यंतरी बघितलं का अफवा पसरलेल्या गेल्या आणि बोर्डाने ते सांगितलं की हे संपूर्ण चुकीचं आहे. विद्यार्थ्यांनी अशा गोष्टींवर कितपत म्हणजे लक्ष दिलं पाहिजे किंवा सोशल मीडियालाच खरंच प्राधान्य दिलं पाहिजे का, म्हणजे या काळात 10वीच्या आणि 12वीच्या काळात? हां, मी काही सोशल मीडियाला किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला किंवा वृत्तपत्रांना दोष देऊ इच्छित नाही, पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्यांची शाळा, त्यांचं महाविद्यालय इथनं ज्या सूचना मिळतात ना, त्याला प्राधान्य क्रमांक 1 दिला पाहिजे नेहमी. कारण का, तर शासनाकडून येणारी सर्व परिपत्रकं ही प्रथम महाविद्यालयाकडे, प्रथम शाळांकडे येतात आणि ती ऑथेंटिक असतात. म्हणजे मी सुद्धा नेहमी वृत्तपत्रांमध्ये लिहितो ना, त्यावेळेला शासनाची चौकशी केल्याशिवाय, शासनाच्या अधिकाऱ्याशी विचारविनिमय केल्याशिवाय वृत्तपत्रातनं कधीही लिहित नाही. त्यामुळं सोशल मीडियाला नावं नाही ठेवता येणार, सोशल मीडियासुद्धा शासनाशी कनेक्टेड आहे, पण अफवा पसरवणारी लोकं वेगळी आहेत. अफवा पसरवणारी दर सोशल मीडियाची नाही आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियाची नाही आहेत, वृत्तपत्रातली नाही आहेत, ते समाजातले काही असंतुष्ट घटक आहेत आणि त्याला मात्र विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पण सर्वात महत्त्वाचं लक्ष पहिल्यांदा शाळा किंवा महाविद्यालयाच्या परिपत्रकांकडे द्यावं असं मी सुचवेन. सर, आता आपला हे संपूर्ण विषय झाला, मात्र परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी किती तास अभ्यास करावा तुम्हाला काय वाटतं? म्हणजे जास्तीत जास्त किती तास अभ्यास करावा आणि कोणकोणत्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? हां, परीक्षेच्या काळामध्ये एक 2-3 गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. एक पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण या परीक्षेच्या काळात ना अत्यंत साधा आहार घेतला पाहिजे. कारण जर तुम्ही भरमसाठ जेवलात आणि पोट जड झालं ना, तर अभ्यास करू वाटत नाही. त्यामुळं माझा सल्ला असा आहे की थोडंसं कमी जेवलं तरी चालेल आणि पेपरला जाताना तर अत्यंत एक पोळी, थोडासा भात आणि एवढंच खाऊन जावं. पेपर सुटल्यानंतर जेवढी काही आपल्याला भूक आहे तेवढं जेवावं. त्यामुळं आहाराच्या बाबतीमध्ये लक्ष द्यावं. आहाराच्या बाबतीमध्ये केवळ विद्यार्थीच नाही, ही पालकांची जबाबदारी आहे. पालकांनी या बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, सपोर्ट करणं आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा भाग की विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळामध्ये वेळेचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. की तुम्हाला जर एक 32 तास मिळणार आहेत, त्या 32 तासापैकी आपण किती वेळ अभ्यास करायचा आहे. आपण सलग तर काही 6-6 तास अभ्यास करू शकत नाही. त्यामुळं ज्याची क्षमता 2 तासाची आहे, ज्याची क्षमता 3 तासाची आहे, त्यांनी 3-3 तासाचे स्लॉट करावेत. मग ते स्लॉट केले असताना 3 तासानंतर आपल्याला किती वेळ ब्रेक घ्यायचा आहे तो विचार करावा. आणि अभ्यास करत असताना प्रामुख्याने 10वीच्या विद्यार्थ्यांना, 10वी काय किंवा 12वीच्या काय, दोन्हीही विद्यार्थ्यांना मी एक सांगू इच्छितो की मित्रांनो, पाठ्यपुस्तकावर जास्त भर द्या. 10वीच्या सर्व कृतीपत्रिका या पाठ्यपुस्तकावर आधारित आहेत. 12वीच्या सर्व प्रश्नपत्रिका पाठ्यपुस्तकावर आधारित आहेत. या 1.5 आणि 2 दिवसाच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा पाठ्यपुस्तकाची उजळणी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जुन्या त्या उत्तरपत्रिका तुम्ही सोडवलेल्या असतील त्या उत्तरपत्रिका वाचल्या पाहिजेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट की पॉईंट्स काढले पाहिजेत आणि ते पॉईंट्स लक्षात ठेवले पाहिजेत. विशेषतः 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकामधल्या आकृत्या, म्हणजे भूमितीमध्ये आकृत्या आहेत, विज्ञानात आकृत्या आहेत, भूगोलात आकृत्या आहेत आणि आता कृतीपत्रिकेमध्ये सर्वत्र आकृत्यांचा जास्त समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त सक्षम राहिलं पाहिजे. हे या 1.5 दिवसामध्ये करणं आवश्यक आहे. तसंच या 1.5 दिवसामध्ये आपल्याला जे 2 तास मिळणार आहेत परीक्षे दालनाचे किंवा 3 तास मिळणार आहेत,
त्याचं पण नियोजन केलं पाहिजे की प्रश्न 1ला मी किती वेळ देणार, प्रश्न 2ला मी किती वेळ देणार, प्रश्न 3ला किती वेळ देणार, हे सर्व देऊन मला शेवटी 10 मिनटं शिल्लक राहता येत की नाही. कारण तुम्हाला जर उत्तम मार्क मिळवायचे असतील ना, तर तुम्ही लिहिलेली उत्तरपत्रिका तपासणं अत्यंत आवश्यक भाग आहे. त्याच्यामध्ये आपण ज्या सिली मिस्टेक म्हणतो ना, की स्पेलिंग मिस्टेक आहे, त्याच्यानंतर शुद्धलेखन आहे, त्याच्यानंतर गणितामध्ये चुकून आकडा घेतला तर अख्खं गणित चुकतं, याला आपण सिली मिस्टेक म्हणतो. त्या शेवटच्या 10 मिनटामध्ये जर विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका तपासली तर या सिली मिस्टेक कमी होतात आणि त्यांनी 5 ते 6 मार्क वाढतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी 2.25 तासाचं किंवा 3.25 तासाचं नियोजन करणं आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल की 2.25 तास आणि 3.25 तास कुठले आणले? खरं 2च तास आणि 3च तास परीक्षेचा वेळ आहे. पण गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने एक चांगला निर्णय घेतला आहे की विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आधी 15 मिनटं दिले जातात. त्यामुळे 2.25 तास 3.25 तास मी म्हटलं आहे. त्याचा फायदा मुलांनी घ्यावा. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. बता, सच सच बता, माल कहाँ छुपा के रखा है और कितने आदमी शामिल थे बता. पन 7 चोरी 38 नहीं 78 लाख की हुई थी. इसमें आपकी बीवी और साला भी शामिल थे और माल आप ही के घर में छुपा के रखा हुआ है. बूंद बूंद में सच्चाई. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, काय सांगाल? एक दुसरा प्रश्न आहे का, कशा पद्धतीने जे काय 10वी 12वीचे जे काही विद्यार्थी असतात त्यांचं पासचे निकष लावले जातात, काय सांगाल याबद्दल? हां, हे सर्व विद्यार्थ्यांना आणि हे पालकांना माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, 10वीसाठी तर पासाचे निकष खूप सोपे आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत. म्हणजे पहिला पासाचा निकष आहे की भाषा विषयामध्ये कंबाईंड पासिंग आहे. कंबाईंड पासिंग म्हणजे काय की मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 भाषा मिळून 105 मार्क पडले तर विद्यार्थी पास होऊ शकतो. त्यात अट अशी आहे की एका विषयामध्ये 25 हवेत, मिनिमम 25 एका विषयात हवेत. जसं भाषा विषयांना हा निकष आहे तसं गणित आणि शास्त्र याही 2 विषयांना कंबाईंड पासिंग आहे. दोन्ही मिळून 70 मार्क पडले पाहिजेत आणि एका विषयामध्ये कमीत कमी 25 हवेत. आता तुम्हाला मी गंमत सांगतो की गणित आणि शास्त्र याला इंटरनलला 20 मार्क आहेत, गणिताला 20 मार्क आहेत, सायन्सला 20 मार्क आहेत. बाकीच्या विषयांना यावर्षी इंटरनलचे मार्क नाही आहेत. आता मला सांगा की समजा गणित आणि शास्त्र, एखाद्या विद्यार्थ्याला गणित अवघड जातं आहे, आपण मान्य करू गणित अवघड जातं आहे, पण त्याला सायन्स सोपं जात असेल तर सायन्समध्ये जर त्याला 45 मार्क पडले तर गणितामध्ये त्याला फक्त 25 मार्क पडले तरी तो पास होऊ शकतो. 45 आणि 25 70. त्या 25 पैकी जर शाळेतनं 18 मार्क मिळाले असते 20 पैकी तर त्याला 80 पैकी फक्त 7च मार्क मिळवायचे आहेत. इतकं सोपा परीक्षा आहे. त्यामुळे घाबरायचं कोणी कारण नाही आहे. अजून गणिताचा पेपर व्हायचा आहे, सायन्सचा पेपर व्हायचा आहे. मुलांनी विनाकारण गणिताचा बाव करून घेऊ नका, पालकांनीही बाव करून घेऊ नका. 20-25 मार्काचं गणित उत्तम आलं ना तरी तुम्ही पास होणार आहात. त्यामुळे हे पासाचे निकष माहीत असण्याची आवश्यकता आहे. याच्याशिवाय बोर्डाकडे ग्रेस मार्क आहेत. पण एक मात्र त्यातलं महत्त्वाचं आहे की तुम्हाला एका वेळेला एकच ॲडव्हान्टेज घेता येतो. म्हणजे तुम्ही जर कंबाईंड पासिंगचा ॲडव्हान्टेज घेतला तर तुम्हाला ग्रेस मार्काचा ॲडव्हान्टेज घेता येत नाही. म्हणजे ग्रेसचे पण मार्क घेईल मी आणि कंबाईंड पासिंगचा पण नियम नाही असं नाही करता येत. पण एखाद्या समजा समाजशास्त्रामध्ये जर त्याला 30 मार्क पडले 100 पैकी तर त्याला 5 मार्क ग्रेस आहेत, कारण एकूण जवळजवळ 15 मार्क बोर्डाचे ग्रेस आहेत. त्यामुळं हे पासाचे निकष आहेत ना, त्यामुळं पास व्हायला ही परीक्षा अत्यंत सोपी आहे. फक्त हे सगळे निकष व्यवस्थित समजून घेतले तर मग मात्र निश्चितपणे विद्यार्थ्यांना एक आत्मविश्वास असतो ना तो वाढतो. 12वीला पण असे पासाचे निकष आहेत, फक्त कंबाईंड पासिंग नाही आहे. पण 12वीचं काय आहे, आज 12वीला 70-30 एरिया आहे. 70% एक्सटर्नल इव्हॅल्युएशन म्हणजे लेखी परीक्षा
आणि 30% इंटरनल इव्हॅल्युएशन म्हणजे अंतर्गत मूल्यमापन. त्यामुळं 12वीला 30पैकी इंटरनल इव्हॅल्युएशनला अंतर्गत मूल्यमापनाला भरपूर मार्क मिळणार आहेत. त्यामुळं 12वी 10वीपेक्षाही आज सोपी आहे पास व्हायला. जास्त मार्क मिळवायचे ते ज्याची गुणवत्ता आहे. सर दुसरा एक महत्त्वाचा विषय आत्ताच म्हणजे का आपण बघतो का परीक्षा संपल्यावर काही लोक असे म्हणतात का परीक्षा झाल्या विद्यार्थ्यांनी 1-2 तास तरी आराम करावा किंवा घरी गेल्यानंतर निवांत झोपावं. मात्र मुलांची अशी मानसिकता असते का त्या पेपरवर चर्चा किंवा जर अवघड पेपर गेला तर तो टेन्शन घेऊन बसणे किंवा म्हणजे त्यावेळेस पालकांनी नेमकं काय केलं पाहिजे किंवा विद्यार्थ्यांनी पेपर संपल्यावर काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? हा एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो किंवा पालकांनो, कसंही लक्षात कोणाही लक्षात घ्या की तुम्ही आता उत्तरपत्रिका लिहिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही काहीही विचार केला तरी बदल होणार नाही. त्यामुळं विनाकारण त्या उत्तरपत्रिकेवर चर्चा करत बसू नका की मला उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न 5वा अवघड गेलेला आहे. आता तो गेला आहे, आता तुमच्या हातातनं बाण निघालेला आहे, आता तो बाण परत येणार नाही आहे. त्यामुळं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी गेलेल्या गोष्टीबद्दल अजिबात चर्चा करू नये. जे झालं ते झालं, जे आपल्याला मार्क मिळतील ते मिळतील, ते आपले आनंदाने स्वीकारावेत. आणि त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा चर्चा करून विनाकारण सुट्टी का वाया घालवत आहे? सुट्टी आनंदासाठी आहे, मजा करा, सुट्टीमध्ये एन्जॉय करा. परीक्षेचं टेन्शन असतं ते घालवा. पालकांनीही मुलांना रिलॅक्समध्ये कुठेतरी शिबिराला पाठवा, कुठेतरी खेळायला पाठवा, कुठेतरी चांगलं शिकायला पाठवा, मजा करायला पाठवा. सर एक मूल्यमापनाचाही खूप महत्त्वाचा विषय आहे, त्या संदर्भात काय सांगाल, म्हणजे कशा पद्धतीने मूल्यमापन केलं जातं? मूल्यमापनाची प्रक्रिया आपण सर्वांना माहीत असण्याची आवश्यकता आहे. मी पहिल्यांदा 10वीचं मूल्यमापन सांगतो आणि नंतर आपण 12वीकडे जाऊ. 10वीला विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या ज्या उत्तरपत्रिका असतात त्या उत्तरपत्रिका त्या केंद्रावरच त्याचे संपूर्ण बंडल तयार केले जातात आणि ती उत्तरपत्रिका जिथे कुठे तपासायला पाठवायची आहे. उत्तरपत्रिकेचा प्रवास असा आहे, पहिल्यांदा ती एक्झामिनरकडं, त्याला मराठीमध्ये परीक्षक म्हणतात, इंग्लिशमध्ये एक्झामिनर म्हणतात, त्यांच्याकडं ती तपासायला जाते. एका परीक्षकाकडं साधारणतः 300 उत्तरपत्रिका तपासायला गेलेल्या असतात. समजा आपण पुणे डिव्हिजनचा विचार करू. पुणे डिव्हिजनमध्ये पुणे, सोलापूर आणि नगर हे 3 जिल्हे आहेत. मग पुण्याच्या उत्तरपत्रिका नगरला जातील, नगरच्या सोलापूरला जातील, सोलापूरच्या पुण्याला येतील. अशा पद्धतीने ते प्लॅनिंग केलेलं असतं. उत्तरपत्रिका परीक्षकाकडं गेल्यानंतर परीक्षकाकडं नमुना उत्तरपत्रिका बोर्डाकडून आलेली असते आणि त्या नमुना उत्तरपत्रिकेला शिरसावंद्य मानून, नमुना उत्तरपत्रिकेला स्टँडर्ड मानून उत्तरपत्रिका तपासली जाते. परीक्षकाला उत्तरपत्रिका तपासण्यामध्ये प्रामुख्याने लाल पेन वापरायला सांगितलेला असतो. परीक्षक लाल पेन वापरतात आणि परीक्षकाला अशा सूचना दिलेल्या असतात की फार काही विद्यार्थ्यांना ताणून तपासू नका. याचा अर्थ एकदम लूज पण नाही, पण उगाच काहीतरी अनावश्यक पद्धतीने तपासणं अशा प्रकारचं काम केलं जात नाही. परीक्षकांना सर्व सूचना मॉडरेटरनी दिलेल्या असतात. पहिले 25 पेपर परीक्षक तपासतो, ते मॉडरेटरकडे नेतो आणि त्यांना विचारतो की हे योग्य आहेत का अयोग्य आहेत तपासणी. मॉडरेटर त्याप्रमाणे सूचना देतात आणि मग परीक्षक पुन्हा सर्व उत्तरपत्रिका तपासतात. सर्व उत्तरपत्रिका तपासल्यानंतर मॉडरेटरकडे येतात. मॉडरेटर यातला सर्वात महत्त्वाचा भाग. एका मॉडरेटरकडं साधारणतः 2001 उत्तरपत्रिका असतात. त्यातल्या सर्व उत्तरपत्रिका त्यांनी बघाव्यात अशी अपेक्षा असते आणि ज्या अनुत्तीर्ण झालेल्या उत्तरपत्रिका आहेत त्या उत्तरपत्रिका मॉडरेटर पुन्हा तपासतो. तसंच ज्याला टॉपचे मार्क पडलेले आहेत त्याही उत्तरपत्रिका मॉडरेटरनी तपासायच्या असतात. त्यामुळं मॉडरेटरची जबाबदारी यात सर्वात महत्त्वाची आहे. अर्थात मॉडरेटरला हेही स्वातंत्र्य आहे, म्हणजे हे सांगावं का न सांगावं असं माझ्यासमोर प्रश्न आहे, पण तरी मी सांगतो, हे काही कॉन्फिडेन्शियल नाही.
मॉडरेटरला हे स्वातंत्र्य आहे की एखाद्या मुलाला 100पैकी 30-32 मार्क पडलेले असतील तर त्याची उत्तरपत्रिका पुन्हा तपासायची आणि ती शक्यतो 35पर्यंत आणून ठेवायची. इतका सॉफ्ट कॉर्नर, इतका सॉफ्ट व्ह्यू बोर्डाचा आहे. बोर्ड कधीही विद्यार्थ्यांसाठी नकारात्मक विचार करत नाही. बोर्ड नेहमी सकारात्मक विचार करून शक्यतो विद्यार्थी उत्तीर्ण होईल याविषयीच्या सूचना मॉडरेटरला बोर्डाने दिलेल्या असतात. सर नक्कीच, म्हणजे मुलांनी आतापर्यंत जो काही टेन्शन घेतलेला होता का परीक्षेनंतर कशा पद्धतीने मूल्यमापन केला जातो, कशा पद्धतीने आम्हाला मार्क भेटतील, म्हणजे तुमच्या या संपूर्ण उत्तरानंतर विद्यार्थी खूप समाधान होणार आहे. सर एक दुसरा वेगळा प्रश्न आहे, कारण एक आता बोर्डाने एक जाहीर केलं आहे का यावर्षी 10वीच्या परीक्षेसाठी 50,000 विद्यार्थी कमी झालेले, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत. नेमकं काय झालं असेल असं का 50,000 विद्यार्थी एकदम कमी झालेली संख्या ती दाखवते? हां, तर यावर्षी 10वीला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 50,000ने कमी झालेली आहे. मी पण सगळ्या वर्तमानपत्रातनं काल ही बातमी वाचली तेव्हा मी विचार केला त्याच्यावर. त्याला 2-3 कारणं आहेत. एक पहिलं महत्त्वाचं कारण त्यातलं असं आहे की आपल्याकडे CBSEच्या परीक्षाकडे, CBSEच्या मंडळाकडे जास्तीत जास्त पालकांचा ओढा आहे. विशेषतः शहरामधून जास्तीत जास्त मुलं CBSEकडं ॲडमिशन घेत आहेत. हा एक कारण त्यातलं असू शकतं. दुसरं कारण हेही आहे किंवा असू शकेल की मराठी माध्यमांच्या शाळा किंवा ज्या अनुदानित माध्यमिक शाळा आहेत त्या अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये 10वीचा रिझल्ट उत्तम लागण्यासाठी 9वीचाच रिझल्ट कडक लावतात. म्हणजे आपल्या शाळेचा 10वीचा रिझल्ट उत्तम लागावा म्हणून 9वीचा कडक लावतात. त्यामुळं 9वीत नापासांचं प्रमाण जास्त आहे, त्याचा इफेक्ट 10वीवर होतो आहे. हाही एक कारण असू शकतं. दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की बोर्डाने 17 नंबरचा फॉर्म भरून एक्स्टर्नली बसण्याची परवानगी पण दिलेली आहे. त्यामुळं पालक किंवा विद्यार्थी काळजीच करत नाहीत. ते म्हणतात 9वीत नापास झालं ना तरी मला 17 नंबरचा फॉर्म भरून 10वीला बसता येत आहे. त्यामुळं त्याचाही परिणाम विद्यार्थी संख्या कमी होण्यामध्ये आहे. कारण हा जर विचार केला आपण, आणि मला सर्वात महत्त्वाचं सुचवायचं आहे या ठिकाणी की महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्रामध्ये कार्य करणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी मराठी माध्यमांच्या शाळांचा दर्जा वाढवला पाहिजे. मराठी माध्यमांच्या शाळांचा दर्जा वाढला तर मराठी माध्यमातल्या ॲडमिशन्स वाढणार आहेत आणि मग 10वीला तुमची पोरं कमी होणार नाहीत. त्यामुळे ही जबाबदारी अप्रत्यक्षपणे शासनाची आहे, संस्थाचालकांची आहे, शिक्षकांची पण आहे. शिक्षकांनी, अनुदानित शाळेतल्या शिक्षकांनी दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. असं जर झालं ना तर सातत्याने ही संख्या कमी होत जाईल आणि आपण बघतो की कमी होत चालली. हां, पण हा विचार आपल्याला करायला पाहिजे ना. नक्कीच. सर एक दुसरा का 12वीच्या परीक्षेबाबत आपण बोलूया का 12वीचे काही विद्यार्थ्यांना नोट्स जी ही प्रकार आहे का बाबा शॉर्ट नोट्स किंवा शार्प असे काही नोट्स अवेलेबल असतात म्हणजे बाहेर, तर ते बघावे का जे काही शिक्षकांकडून नोट्स दिलेले असतात त्याच्यावर जास्त भर द्यावा विद्यार्थ्यांनी. कारण विद्यार्थ्यांचं असं असतं का शार्प किंवा जे काही वेगवेगळ्या नोट्स दिलेले सोप्या पद्धतीने दिलेले आणि ते त्याच्याकडेच बघतात. तर तुम्हाला काय वाटतं याच्या संदर्भात? याच्याविषयी ना फार मोठी गुंतागुंत आहे सध्या. पण माझं व्यक्तिगत मत मी सांगतो तुम्हाला की 10वी असू देत किंवा 12वी असू देत, दोन्हीही विद्यार्थ्यांनी पहिला विश्वास हा टेक्स्टबुकवर ठेवला पाहिजे, पाठ्यपुस्तकांवर ठेवला पाहिजे. दुसरा विश्वास शाळेमध्ये तुम्हाला जे शिकवलेलं आहे, शाळेमध्ये तुम्हाला जे अनुभव दिलेले आहेत किंवा महाविद्यालयामध्ये तुम्हाला जे शिकवलेलं आहे, महाविद्यालयामध्ये तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यावर आपला दुसरा विश्वास असला पाहिजे. आणि गाईड वापरू नयेत किंवा इतरांच्या नोट्स वापरू नयेत या मताचं मी नाही. की गाईड आणि नोट्स वापरायला हरकत नाही, पण प्राधान्य क्रमांक 1 पाठ्यपुस्तक, प्राधान्य क्रमांक 2 शाळा किंवा महाविद्यालयातल्या नोट्स आणि प्राधान्य क्रमांक 3 गाईड किंवा इतर दिलेल्या नोट्स. आता हे इतर गाईड्स किंवा नोट्स का वापराव्यात?
तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर कदाचित गाईडमध्ये चांगल्या पद्धतीने मांडलेलं असतं. म्हणजे उत्तराची मांडणी हेही महत्त्वाचं आहे. सगळी महाराष्ट्रातली मुलं पाठ्यपुस्तकातलंच उत्तर देणार आहेत, पण एखाद्या मार्गदर्शकामध्ये त्या उत्तराची मांडणी छानपैकी केलेली असेल, मग ती छानपैकी मांडणी ना ती आपण ॲक्सेप्ट करायला काय हरकत आहे. एखाद्या खाजगी क्लासवाल्यांनी उत्तम नोट्स दिल्या असतील, त्याची नोट्स देण्याची पद्धत ही उत्तम असेल, तर ती आपण स्वीकारायला काय हरकत आहे. पण नाही सर, आता आपण म्हटलं का मूल्यमापन करणारा जे काही शिक्षक असतात त्यांना एक उत्तरपत्रिकेचा सेट दिलेला असतो. मात्र असं काही परिणाम त्या मूल्यमापन करणाऱ्या शिक्षकावर होत नाही. बाबा यांनी वेगळी नोट्स लिहिलेली किंवा यांनी काहीतरी वेगळा उत्तर, ठीक आहे उत्तर तो लिहिलेला, मात्र वेगळा उत्तर लिहिलेला असं वाटतं का त्यांना? हां, काय झालं आहे, गेल्या काही वर्षांमध्ये उत्तरपत्रिका जेव्हा तपासल्या तेव्हा असं दिसून आलेलं आहे की पाठ्यपुस्तकापेक्षा विद्यार्थ्यांच्यामध्ये मार्गदर्शकाचं, गाईडचं वर्चस्व जास्त आहे. ते त्यांच्या उत्तरात दिसून येतं आहे. त्यामुळं त्या उत्तरामुळं शिक्षकांच्या लक्षात आलेलं आहे की मुलांचं पाठ्यपुस्तकाकडचं दुर्लक्ष होत चाललेलं आहे. आणि ज्याला आपण एखादा संबोध क्लिअर कट समजून घेणं ते पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. त्या गाईडमधलं उत्तर मुलगा पाठ करतोय आणि लिहितोय. पाठांतर हा शिक्षणातला सर्वात मोठा दोष आहे. मुलं पाठांतराकडे गेली की मुलांना आकलन होत नाही. आणि महाराष्ट्रातली मुलं स्पर्धात्मक परीक्षेला आज मागे आहेत. तुम्ही JEEचा निकाल बघा, महाराष्ट्राचा 2.5 किंवा 3% आहे. त्याचं कारण मुलाला कॉन्सेप्ट क्लिअर झालेले नाहीत, संबोध कळलेले नाहीत, पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व नाही. गाईडमधनं पाठ करून झटकीपट, जसं आपण म्हणतो ना की आपण ते फास्ट फूड असतं ना, फास्ट फूड जसं खायला चटकदार आहे पण तब्येतीला घातक आहे, तसं आहे ते की गाईड मार्क मिळवायला चांगलं आहे पण आकलनाला आणि तुमच्या शिक्षणाला घातक आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, का आपण परीक्षा झाल्यानंतर जेव्हा निकाल लागतात तेव्हा ही 10वी आणि 12वीची परीक्षा ही म्हणजे तुमचं टर्निंग पॉईंट आहे. आणि त्या टर्निंग पॉईंटमध्ये विद्यार्थ्यांनी किंवा पालकांना असं वाटतं का माझा मुलगा इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, मात्र पालक हे बघत नाही का विद्यार्थ्याची, त्या मुलाची काय क्षमता आहे. मात्र ते फोर्स करतात मुलांना का नाही बाबा तू 12वी झाल्यानंतर या फील्डमध्ये जाऊ. त्यावेळेस पालकांनी एकतर निकालानंतर काय केलं पाहिजे किंवा विद्यार्थ्यांनी कोणाचं गाईड घेतलं पाहिजे, एकूणच तुमचं मत काय या संदर्भात? हां, या बाबतीमध्ये ना आजही 10वी असू देत किंवा 12वी असू देत, रिझल्ट लागल्यानंतर सर्व निर्णय पालक घेत आहेत. सर्व निर्णय पालक घेत आहेत. मी पालकांना या बाबतीमध्ये दोष देऊ इच्छित नाही, पण पालकांना या बाबतीमध्ये काही मार्गदर्शन करू इच्छितो की कृपा करून मार्कांवर निर्णय घेऊ नका. 10वीला 90% पडलेत याचा अर्थ तो सायन्सलाच गेला पाहिजे किंवा ज्याला 40% पडलेत तो सायन्सला अपात्र आहे, हे चुकीचं आहे. प्रत्येकाची क्षमता ठरलेली आहे. कदाचित 10वीला त्याला काही कारणास्तव कमी मार्क पडले असतील म्हणून तो सायन्सला अपात्र आहे असं अजिबात नाही. तसं 12वीच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे की 12वीला चांगले मार्क पडलेले आहेत म्हणून तो इंजिनिअरिंगला जाईल, मेडिकलला जाईल असं अजिबात नाही. आता करिअरच्या नव्या संधी अत्यंत मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. पालकांनी काय करायला पाहिजे? पालकांनी त्याचा IQ काढून घेतला पाहिजे. इवन त्याचा EQ, त्याला भावनांक म्हणतो आपण, बुद्ध्यांक आणि भावनांक हे 2 शब्द सध्या आलेले आहेत, IQ आणि EQ. तर पालकांनी या बाबतीमध्ये IQ काढून घेऊन जे समुपदेशक असतात त्या समुपदेशकांशी चर्चा केली पाहिजे. ती चर्चा स्वतःनी करावी, विद्यार्थ्याला पण करू द्यावी. विद्यार्थ्यांना समुपदेशकांना करून कळतं की याला नेमका कशात ॲबिलिटी आहे आणि ती ॲबिलिटी टेस्ट करून जर विद्यार्थ्याला तुम्ही कोर्स दिले तर विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे त्याचा उत्तम फायदा होतो. सध्या अतिशय वेगवेगळ्या वाटा
ज्याला आपण आता डॉक्टर इंजिनियर ह्या खूप जुन्या वाटा झाल्या आणि त्याच्या बाबतीमध्ये ना आता मला सांगा मेडिकलच्या लाईनला 7.5 आणि 8 वर्ष शिक्षण घ्यावं लागतं. ही काही वाट आहे की काय? या देशाला कशाची गरज आहे? या देशाला मूलभूत सायन्सेसची गरज आहे, म्हणजे ज्याला आपण रिसर्च म्हणतो, की रिसर्चकडे आपली मुलं जायला पाहिजेत. स्पायसरसारखी संस्था आहे किंवा आत्ता पुणे ह्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आयसर म्हणून एक नवीन संस्था निघालेली आहे. ती आयसर संस्था फक्त रिसर्चचं गायडन्स करते. भारत देशाला रिसर्च करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मग तो रिसर्च विज्ञानातला असेल, कलामधला असेल, कॉमर्समधला असेल. जर तुम्ही रिसर्चकडं पावलं वळवली तर तुम्हाला नोबेल पारितोषिक मिळतील. भारत देशाला नोबेल पारितोषिक गेल्या 50 वर्षात मिळालेलं नाही आहे. का तर बेसिक सायन्सेसमध्ये कोणी रिसर्च करायला तयार नाही आहे. आणि बेसिक सायन्सेसमधला रिसर्च आहे तो देशाला मोठं करतो. त्यामुळं पालकांनी याचाही विचार करायला पाहिजे. उगाचच इंजिनियर डॉक्टर आता खूप झाले. आता जे गरज आहे त्या गरजेप्रमाणे पालकांनी विचार करणं गरजेचं आहे. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. आणि आपला जो मार्गदर्शन आहे तो नक्कीच विद्यार्थ्यांना आणि पालकांना फायदेशीर असणार आहे. आपणाला खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा सर्वांना. याचबरोबर आजचं पुणे दर्पणचं विशेष भाग इथंच संपलं. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. नमस्कार.